आपण वेगवेगळ्या या सीझनमध्ये घटना पाहिल्या. महाभारत आणि श्रीकृष्णांच्या आयुष्यात झालेल्या विविध किस्से पाहिले, घटनाक्रम पाहिले. आणि मी कोणावरती टीका करत नाहीये किंवा आपला तो अधिकारी नाही, आपण फक्त चर्चा करतोय. पण प्रत्येक गोष्टीला प्रूफ द्या, प्रूफ द्या, प्रूफ द्या, ही जी काय मानसिकता झाली आहे. दोन गट आहेत, 2-3 गट आहेत. एक जो ज्यांना शंका आहे किंवा डगमगते त्यांची श्रद्धा, त्यांना दिलेले बरे प्रूफ, दिलेले बरे रेफरन्सेस, दिलेले बरे, आणि बाकीच्यांनाही दिलेले बरे. नाही, गंमत कशी आहे ना, मॉडर्न सायन्सकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा जोपर्यंत एक ऍक्च्युअल सिद्धांत प्रूव्ह होत नाही तोपर्यंत तो सपोज किंवा हायपोथेटिकलच असतो. पण तरी ते असं पकडतात की असं झालंय आणि मग ते अनालिसिस सुरू करतात आणि मग तो प्रूव्ह होतो. बरोबर. पण आता प्रूव्ह करायला पण त्यांना असं अज्युम करावंच लागतं, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, समज 1950 साली एक थिअरम प्रूव्ह झाला, एक लॉ प्रूव्ह झाला. 1950च्या आधीपर्यंत तो अस्तित्वात नव्हता का? तुम्हाला त्याचं प्रूफ 1950 साली सापडलं डझंट मीन की ते आधी नव्हतं. त्याचं अस्तित्व होतंच ना, तुम्हाला ते तेव्हा कळलं, मूर्त रूप तेव्हा मिळालं.